अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आज आहे पौर्णिमा. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण श्री गुरुचरित्रमधील अध्याय 9 पठन करणार आहोत. श्री गणेशाय नमः. ऐकोनी सिद्धाचे वचन, नामधारक करी नमन, विनवित कर जोडून, भक्ती भावे करोनिया. श्रीपाद कुरवपुरी असता, पुढे वर्तली कैसी कथा, विस्तारोनी सांग आता, कृपामूर्ती दातारा. सिद्ध म्हणे नामधारका, पुढे कथा अपूर्व देखा, तया ग्रामी रजक एका, सेवक झाला श्री गुरुचा. भक्तवत्सल श्री गुरुराव, जानोनी शिष्याचा भाव, विस्तार करोनी भक्तिस्तव, निरोपित गुरुचरित्र. नित्य श्रीपाद गंगेसी येती, विधीपूर्वक स्नान करीती, लोकव्यवहार संपादिती, त्रयमूर्ती आपण. ज्यांचे दर्शन गंगा स्नान, त्यासी कायसे आचरण, लोकानुग्रहा कारण, स्नान करीत पर्येसा. वर्तता ऐसे एके दिवशी, श्रीपाद येती स्नानासी, गंगा वाहत असे दशदिशी, मध्ये असती आपण. तया गंगा तटाकांत, रजक असे वस्त्रे धूत, नित्य येऊनी असे नमित, श्रीपाद गुरुमूर्तीसी. नित्य त्रिकाळ येऊनिया, दंड प्रमाण करोनिया, नमन करी अति विनया, मनोवाकाय कर्मे. वर्तता ऐसे एके दिवशी, आला रजक नमस्कारासी, श्रीपाद म्हणती तयासी, एकचित्ते पर्येसा. श्रीपाद म्हणती रजकासी, का नित्य कष्ट तोसी, तुष्टलो मी तुझ्या भक्तीसी, सुखे राज्य करी आता. ऐकता गुरुचे वचन, गाठी बांधी पल्लवी शकून, विनवितसे कर जोडून, सत्य संकल्प गुरुमूर्ती. रजक सांडी संसार चिंता, सेवक जाहला एकचित्ता, दुरोनी करी दंडवता, मठा गेलिया येण्याची परी. ऐसे बहुत दिवसावरी, रजक तो सेवा करी, अंगण झाडी प्रोक्षी वारी, नित्य नेमे येणे विधी. असता एके दिवशी देखा, वसंत ऋतू वैशाखा, क्रीडा करीत नदी तटाका, आला राजा म्लेच्छ एक. स्त्रियासहित राजा आपण, अलंकृत आभरण, क्रीडा करीत स्त्रिया आपण, गंगेमधून येतसे. सर्व दळ येत दोन्ही थडी, अमित असती हस्ती घोडी, मिरविताती रत्नकोडी, अलंकृत सेवकजन. ऐसा गंगेच्या प्रवाहात, राजा आला खेळत, अनेक वाद्यनाद गर्जत, कृष्णावेणी थडियेसी. रजक होता नमस्कारित, शब्द झाला तो दुच्चित, असे गंगेत अवलोकित, समारंभ राजयाचा. विस्मय करी बहुमानसी, जन्मोनिया संसाराशी, जरी न देखिजे सौख्यासी, पशु समान देह आपुला. धन्य राजयाचे जिने, ऐसे सौख्य भोगणे, स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे, कैसा भक्त ईश्वराचा. कैसे यांचे आर्जव फळले, कवन्या देवा आराधिले, कैसे श्री गुरु असती बेठले, मग पावला ऐसी दशा. ऐसे मनी चिंतित, करीतसे दंडवत, श्रीपाद राय कृपावंत, वळखिली वासना तयाची. भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती, जानोनी अंतरी त्याची स्थिती, बोलावूनिया पुसती, काय चिंतिसी मनात. रजक म्हणे स्वामीसी, देखिले दृष्टी रायासी, संतोष झाला मानसी, केवळ दास श्री गुरुचा. पूर्वी आराधुनी देवासी, पावला आता या पदासी, म्हणून चिंतितो मानसी, कृपा सिंधू दातारा. ऐसे अविद्या संबंधेसी, नाना वासना इंद्रियासी, चाड नाही या भोगासी, चरणी तुझे मज सौख्य. श्रीपाद म्हणती रजकाशी, जन्माधारंभे कष्टलासी, वांछा असे भोगावयासी, राज्यभोग तमोवृत्ती. निववी इंद्रिय सकळ, ना तरी मोक्ष नव्हे निर्मळ, बाधा करीती पुढे केवळ, जन्मांतरी पर्येसी. तुष्ट व्हावया इंद्रियासी, त्वा जावे म्लेच्छ वंशाशी, आवडी जाहली तुझे मानसी,
राज्यभोगी जाय त्वरित. ऐकोनी स्वामींचे वचन विनवी रजक कर जोडून. कृपा सागरू तू गुरु राजपूर्ण, उपेक्षू नको म्हणतसे. अंतरतील तुझे चरण द्यावे माते पुनर्दर्शन. तुझा अनुग्रह असे कारण ज्ञान द्यावे दातारा. श्री गुरु म्हणती तयासी वैदरा नगरी जन्म घेसी. भेटी देऊ अंतकाळासी कारण असे येणे आम्हा. भेटी होताची आम्हासी ज्ञान होईल तुझे मानसी. न करी चिंता भरवसी आम्हा येणे घडेल आनिक कार्य कारणासी. अवतार घेऊ पुरेसी वेश धरोनी संन्यासी. नाम नरसिंह सरस्वती ऐसे तया संबांधुनी. निरोप देती जाय म्हणोनी रजक लागला तये चरणी. नमस्कारित तयावेळी देखोनी श्री गुरु कृपामूर्ती. रजकासी जवळी पाचारिती इह भोगिसी की पुढती. राज्य भोग सांगमज रजक विनवीत श्रीपादासी. झालो आपण वृद्ध वयेसी भोग भोगीन बाळाभ्यासी. यौवन गोड राज्य भोग ऐकोनी रजकांचे वचन. निरोप देती श्री गुरु आपण. त्वरित जाई रे म्हणून जन्मांतरी भोगी म्हणती. निरोप देता तया वेळी त्यजिला प्राण तत्काळी. जन्मता झाला म्लेच्छ कुळी वैदुरा नगरी विख्यात. ऐसी रजकाची कथा पुढे सांगेन विस्तारता. सिद्ध म्हणे नामधारका आता चरित्र पुढती अवधारी. ऐसी झालिया अवसरी श्रीपादराय कुरवपुरी. असता महिमा अपरंपारी प्रख्यात असे परियेसा. महिमा सकळ सांगता विस्तार देईल बहुकथा. पुढील अवतार असे ख्याता सांगेन एक नामधारका. महत्व वर्णावया श्री गुरूंचे. शक्ती कैची या वाचे नवल हे अमृत सृष्टीचे. स्थान महिमा ऐसा श्री गुरु राहती जे स्थानी. अपार महिमा त्या भुवनी विचित्र जयाची करणी. दृष्टांते तुझ सांगेन स्थान महिमा प्रकार. सांगेन एकच एकाग्र प्रख्यात असे कुरवपुर. मनकामना पुरती तेथे ऐसे कित्येक दिवसावरी. श्रीपाद होते कुरवपुरी कारण असे पुढे अवतारी. म्हणून अदृश्य होते तेथे अश्विन वद्य द्वादशी. नक्षत्र मृगराज परियेसी श्री गुरु बैसले निजानदेशी. अदृश्य झाले गंगेत लौकिक दिसती अदृश्य जान. कुरवपुरी असती आपण श्रीपादराव निर्धार जान. त्रयमूर्तीचा अवतार अदृश्य होऊनी तया स्थानी. श्रीपाद राहिले निर्गुणी. दृष्टांत सांगेन विस्तारोनी. म्हणे सरस्वती गंगाधरू जे जन असती भक्त केवळ. त्यासी दिसती श्री गुरु निर्मळ. कुरवपुर क्षेत्र अपूर्व स्थळ असे प्रख्यात भूमंडळी. सिद्ध सांगे नामधारकासी. त्याची कथा विस्तारेसी सांगतसे सकळिकासी. गंगाधरांचा आत्मज इथे श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरू. श्री नरसिंह सरस्वते पाख्याने सिद्ध नामधारक संवादे. रजकवर प्रधान नाम. नवम अध्याय संपूर्ण. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.